तो सगळ्या गोंयकारांक येवकार आनी आयज आमच्या मुखार परतून येयला RGP स्पोक्सपर्सन अजय कोलकर आनी सद्याक तरी तो इशू चल्लेलो आहा. अजून पासून इशू तेंचो मिटोंक ना. पूण आतां ते कडेन आमी विचारया की सद्याक तरी तेंच्या अस्तित्वान आहा काय म्हणपाटी, कित्याक ऑलरेडी मनोज परब आहा तो प्रेसिडेंट म्हणून रिजायन जालेलो आहा. तेंच्यो ब्लॉक कमिटी तेणी सगळ्यो डिजॉल्व केलेल्यो आहा. आमदारान तेंकां अजून पासून डेट दिवंक ना केन्ना येतलो पळय तो तेंकां मेळपाक. तर अजय, आतां सद्याक तुमचें सिट्युएशन कितें आहा? इलेक्शन लागीं पावता आनी तुमची पार्टी सद्याक तरी अस्तित्वान आहा वो ना हें तरी लोकांक मातशें हितून हें पडलेलें, कन्फ्यूज जालेलो. तर सद्याक कितें सिट्युएशन कितें? ना, आमी हे ऑलरेडी जेन्ना प्रेस कॉन्फरन्स आनी हेजे पयलीं 2-3 स्टेटमेंट्स आहा आमचे की पार्टी अजून तशीच आसा. पार्टीक काय तेजें हें जावंक ना. पार्टी एज अ रजिस्टर्ड एंटिटी म्हणून ती तशीच आसा आनी ती तशें म्हणजे एक मनीस गेलो ना जाल्यार एक ऑफिस बेरर गेलो, प्रेसिडेंट गेलो नाल्यार कोण दुसरे कोणाक आमी टर्मिनेट केले जाल्यार ती बंद जायना. इट इज एन एसोसिएशन ऑफ पर्सन, ती चालूच उरता. आनी तेकाच लागून आमी येता फुडले इलेक्शन्स लक्षांत धरून आमी 2022 जाले, मागीर 2024 आनी 2026 हे दोन वर्सांनी आमी हे आमचे ब्लॉक कमिटीज आहा त्यो रिकॉन्स्टिट्यूट करता. तेका आदारीत तेजे सगळे फुडें धरून आमी ते कमिटी डिजॉल्व केल्ले आहा. प्रेसिडेंटाचे बाबतीन आमी तेन्ना तेजे रेजिग्नेशन आमी एक्सेप्ट केले आनी फुडले डिसिजन घेवंक ना. वर्किंग प्रेसिडेंट काडपाचे ना न्यू प्रेसिडेंट घेवपाचे ते आमी एज पर आमचे कॉन्स्टिट्यूशन करतले. आमदाराच्या बाबतीन आमी आमदाराक रावला की तो केन्ना आमकां क्लॅरिफाय करतलो आनी केन्ना आमचे कडेन डिस्कशन करतलो. इतले दीस तो आउट ऑफ स्टेशन आसा म्हणटालो, तेच्या पयलीं तो गोंयान आसलो बट तो आमकां मेळोंक ना. आनी सिरीज ऑफ आमचे कम्युनिकेशन्स तेणी इग्नोर केले, मिटिंग्स तेणी इग्नोर केले आनी आतां येवन तेणी प्रेस कॉन्फरन्स घेतला. मात ह्या मुद्द्याचेर तेणी तर फूल सायलंस तेणी सायलंस दवरला आनी एक नवो शब्द तेणी यूज केला की इंटरनल डेमोक्रेसी मॅटर म्हणून. सो ते इंटरनल डेमोक्रेसी मॅटर कितें ते जाणून घेवपाक आनी तेजे मनान कितें आहा ते विचारपाक आमी आतां तेजे ऑफिसाक रावता. तेकाय रावना, आमी तेज्या ऑफिसाक रावता की तेजेनी सांगलेलें तेजे ऑफिस कन्वे करतलो म्हणून. तेजो पॉलिटिकल टायम डिफरंट आसता आनी तेजो क्लॉक टायम डिफरंट आसता. सो तेजो कितें सेल्फ इंट्रस्ट टायम आसा तो तेणी सांगचो आनी त्या टायमार आमी मेळपाक रेडी आहा. हेजे पयलीं सांगलेलें. आतां एकूच चेंज जाल्लें आसा की ऑफिस बेरोन आतां प्रेसिडेंट ना आनी आमकां एक खूब दूख भोगता की जेन्ना प्रेसिडेंट रिजायन जालो आमचो तेन्ना आमदार वांगडा नासलो. सो हे आमकां मनान खूब दूख दिसता आनी ते ज्या पद्दतीन जे तेणी अशें एक म्हणजे एक बेजबाबदारपणान स्टेटमेंट्स दिले ते दीस ते प्रेस कॉन्फरन्सान, तेवूय आमकां पार्टीक आमी ते सारके मानून घेवंक ना आनी आमकांय ते आवडूंक ना. कित्याक प्रेसिडेंट रिजायन जालो, इतले घडामोडी पार्टीन घडल्यो आनी तुजे तेजे स्टेटमेंटूच काय ना. तूं सगळे इग्नोर करता आनी तूं ओग्गी रावता. सो हितून तूं खंय ना खंय तरी तूं मुद्दम अशें करता काय कितें तुज्या मनान आहा तें आमकां कळना. पूण आमदारान म्हणला न्हू की मनोज परब आपल्याच्या काळजान आहा म्हणून. मागीर तेजेर ना, कितें? काळजान पळय तेज्या ब्लॉकान कितें सांगला, यू सी सिरीज ऑफ इव्हेंट्स जे जाला तेज्या ब्लॉकान कितें सांगला. ब्लॉकान की जी प्रेस कॉन्फरन्स ब्लॉकान घेतली ती तेंच्यांनी सांगला की विरेश 4 वर्सां मनोजा खातीर रडला आनी हे सगळें जाता म्हणून मनोजाक लागून जाता अशें तेंच्या ब्लॉकान सांगला. मागीर पयर विरेश बोरकारान सांगलें की मनोज परब काळजान आसा. मात जी प्रेस कॉन्फरन्स घेवपाक लायल्ली ब्लॉकाक ती विरेशानूच घेवपाक लायली अशें विरेशानूच सांगला की आपूण ते प्रेस कॉन्फरन्सान घेवपाक कितें आहा तें डिस्कस करपाक तेजे कडेन उलयला म्हणून. सो अशें तरी आमकां तर दिसता. आनी ते नंतर तेणी एक दुसरो इंटरव्यून दिला प्रेस कॉन्फरन्साक. तेणी म्हणोंक ना की प्रेस कॉन्फरन्स आसली, तेणी असेंब्ली कामाचेर प्रेस कॉन्फरन्स घेतलेली. ते आतां कित्याक घेतल्या तें आमकां खबर ना की आतां काय असेंब्ली ना. हय, तो तेजो रिलेवन्सूच उरना काय. सो ती कित्याक घेतली ती तेणी आनी तेजेर कांय क्वेश्चन्सूय येवंक ना. सो मागीर तेणी सांगलें की तो सीएम दुसऱ्या प्रेस कॉन्फरन्साक सांगना दुसरी न्यूज चॅनलाक तेणी बायट दिला की तेका आमी सीएम फेस म्हणून पळोवंक सोदता आनी तो आमचो आजून तो लिडर आसा म्हणून. सो हे बेजबाबदार स्टेटमेंट्स, इमॅच्युअर स्टेटमेंट्स आमचो तरी आमदार दिता अशें आमी म्हटलां. कित्याक 21 मे 2026 प्रेसिडेंट रिजायन जालो. रिजायन जातकच तेणी पार्टी मेंबरशीपूय सोडली आनी एक्टीव पॉलिटिक्सूय हितून ना.
सो तो कसो आमचो सीएम फेस जावंक शकता हम्म. आनी तो कसो आमचो आतां लिडर जावंक शकता तो हे आनी कसो जे मनशान हे सगळें घडयला तोच मनीस तुज्या वांगडा तुमी घडयला तोच मनीस आयज तुमी वांगडा ना आनी तेन्ना तुवें एक स्टेटमेंटूय दिवना 5 दिसाच्या नंतर तूं येवन प्रेस कॉन्फरन्स घेता डायरेक्टली आनी प्रेस कॉन्फरन्सान तूं सांगता पार्टीक मेळटलो आनी मागीर आपूण कितें तें सांगतलो म्हणून जाल्यार तूं पयलींच पार्टीक कित्याक मेळोंक ना मागीर प्रेस कित्याक ब्रीफ करूंक ना सो आमकां तरी तेजे ते स्टेटमेंट्स आहा ते आवडूंक ना आनी म्हणून आमी हे इंटरव्यू मार्फत आमी क्लियर करता हेज्या पयलीं क्लियर केल्लें आसा की तेणी येवचें ऑफिसान आनी तेज्या मनान कितें आहा तें सांगचें कित्याक सद्या तरी हे जे चल्लां तें आमकां मिटोवपाक जाय आनी सॉल्व करपाक जाय आनी एक तो हर्डल कसो म्हणटाले लोक की मनोज परब इज हर्डल फॉर प्रोग्रेस ऑफ आरजी आतां काय मनोज परब ना आतां तो तुम्ही म्हणटा कितें दारां उक्तीं आहा तेका आतां प्रेसिडेंटशीप ना घेवपाक प्रेसिडेंटशीप घेवपाक हांव तें म्हणना आमी कितें म्हणटले ते एक ग्रूप केले तेंच्यांनी मडगांव मिटींग घेतली तेंच्यांनी त्या मडगांव मिटिंगेन कितें केलें आनी मडगांव मिटिंगेन डिसायड कितें जालें की मनोजाक प्रेसिडेंट देंवयचो सीईसी कमिटी इनवॅलीड आहा तेंकां देंवयचें पार्टी टेक ओवर करपाचें पार्टी स्प्लीट करपाचें आनी पार्टी जर सगळें आयकना जनरल बॉडी मिटींग आयकना जाल्यार कोर्टान व्हरपाचें आनी तें मिटींग जावन रोखडेंच इमिजिएटली 4 ब्लॉकांनी आमकां मेलूय धाडली की आमकां जनरल बॉडी मिटींग एजीएम जाय म्हणून आमी तांकां रिस्पॉन्ड केलें की तशें कितें आहा तें एज पर आमी कॉन्स्टिट्यूशन करतले म्हणून आमी रिप्लाय केलें आनी तांकां आमी हेवूय विचारलें बाबा मडगांव मिटिंगेक तुमी गेल्ले काय विचार तें सांगा म्हणून त्या ब्लॉकांचो अजून आमकां रिस्पॉन्स येवंक ना मागीर आमी आतां ब्लॉक कमिटी डिजॉल्व केला कळ्ळें न्हू सो आनी तेज्या नंतर आमी हें सांगलें की ही मिटींग जी जाल्ली इतलें डिस्कशन जालां ती मिटींग घेवप इटसेल्फ वॉज अ रॉंग की इट इज अ अनऑफिशियल मिटींग प्रेसिडेंटान कॉल करूंक ना जनरल सेक्रेटरीन कॉल करूंक ना साऊथ गोवा प्रेसिडेंटान कॉल करूंक ना साऊथ गोवा जनरल सेक्रेटरीन कॉल करूंक ना वायस प्रेसिडेंटान कॉल करूंक ना कोणूच ऑफिस बेरर थंयसर नासलो मिटींग घेवप इटसेल्फ फर्स्ट इज प्रायमा फेशिया इन रॉंग कशें कळ्ळें न्हू तें घेवप जायना आनी आमदारान चॅर करप आनी इतलें डिस्कशन करप आनी डिसायड करप हें रॉंग अशें की आमकां तरी दिसता आनी हे तेंच्यांनी घेतला कित्याक म्हणपाक लागले की आमी पार्टी डिजॉल्व करूंक सोदता तेगे आमी क्लियरली सांगला पार्टी डिजॉल्व करपाक जायना आनी इट इज नॉट पॉसिबल आनी तशें कांय जावंकय ना म्हणून आनी जर विरेशाक नाल्यार कोणाकूय दिसतालें की पार्टी डिजॉल्व करपाचें डिसिजन घेतलें तुमी ऑफिसान येवं पयलीं डिस्कस करा आमचे कडेन तुमकां फेस करपाक कित्याक फाटीं फुडें हांवूच नको कित्याक फाटीं फुडें जाता तो कित्याक सांग तेणी ते क्लियरली सांगपाक जाय तेजे हितून कित्याक आहा तें हितूनसून कळटा की फाटल्यानच्यान लॉबिंग करून फाटल्यानच्यान एक दुसरी टीम रेडी करून ते हे सगळें करपाक सोदताले आनी तांकां ते मनोज नाका आसले आतां आमी कितें म्हणटा आतां मनोज परब काय ना सो तुमी आतां येवन एक युनीट आमी फुडें व्हरपाक जाय बट तेवूय तुमचे कडेन दिसना सो आमी एज अ ऑफिस बेरर्स जे आमकां पार्टी प्रेसिडेंटान आमच्या आदल्या प्रेसिडेंटान शिकवण दिला त्या प्रमाणे आमी पार्टी चलयतली थोडे लोक म्हणटा की मनोज वाऱ्यार सोडून गेलो पार्टी मनोज कितें असो प्रेसिडेंट केन्ना वचना म्हणून आमी सांगूंक सोदता ती पार्टी आयज तेणी त्या लेवलाचेर व्हरोन दवरला थर्ड लार्जस्ट पॉलिटिकल पार्टी गोंयची जाल्ला मागीर गोंयची फर्स्ट रिजनल पार्टी सगळ्यांत व्हडली रिजनल पार्टी जाल्ली आसा रिकॉग्नायज स्टेटस मेळ्ळो आसा सिंबल रिजर्व जाल्लो प्रत्येक गांवांनी लिडर्स क्रिएट केल्ले आसा आयज ग्राम सभेक लोक उलयता नाल्यार लोक क्वेश्चन करता डिपार्टमेंटांनी उलयता लोक तेका नोबडी कॅन डिनाय तेजो श्रेय रेव्होल्युशनरी गोवन्स पार्टीक वयता आनी अंडर द लिडरशीप ऑफ मनोज परब म्हाका सोदून हांव इतलो क्वॉलिफायड मनीस आहा इतलो एज्युकेटेड मनीस आहा सगळें म्हाका कळटा कायदे कळटा हें कळटा मागीर पॉलिटिकली तें कशें मांडप तें मागीर कशें उलोवप स्टेजीर कशें उलोवप प्रेस कॉन्फरन्स कशें उलोवप तुजे कडेन डिबेट कशें करप आन्सर कशें हें म्हाका मनोजान शिकयलां आनी मनोजान म्हाका तरी मनोज केला आनी असले खुबशे आमच्या पार्टीन तें तयार केल्ले आसा पार्टीर वाड्यार बी कांय तुमी म्हणटा कितें की मनोज गेला म्हणून पार्टीची लिडरशीप आहा पळय तें जावना काबार जावना म्हणटा की तेणे आनी लिडर्स तयार केले पार्टी फुडें व्हरोंक लिडर्स तयार थोडो इम्पॅक्ट पडटलो कित्याक तो वन्स इन अ जनरेशन तसले लिडर्स येता तेजी एग्रेसिव्ह स्टायल तेजी ते डेडिकेशन तेजे ते हार्डवर्क सगळे आपलो काम धंदो सोडून तो MSc इन जिओलॉजिस्ट आतां तुमी गुगलाचेर मारून पळयत जाल्यार इतले वर्सांचो एक्सपिरियन्स आसल्या भुरग्याक कितें लाखांनी पगार आसा आनी मागीर तो तें सोडून तेणी हें रेव्होल्युशन बिल्ड करपाक टी शर्टां विकला बारीक सामान विकला हातून सुद्दां तो बारीकसो बिजनस करता त्या बिजनसान तो जगता फ्रेंडाची गाडी तो EV गाडी ती चलयता
जेन्ना लोकसभा इलेक्शन जाले तेन्ना त्यांनी नील एसेट्स आणि नील इन्कम दाखयले, त्याचे कांयच इन्कम ना म्हणून. एसेट म्हणून त्यांनी फक्त बायलेचे एक मंगळसूत्र दाखयतले. तेगरूय लोकांनी क्वेश्चन्स केले की इतले तुमकडे पयशे खंयसून येयले, इतले हे कशें केले ते तशें येवपाक लागले. सो इतलो सॅक्रिफायस त्यांनी दिला. ह्या सॅक्रिफायसाचेर आयज खंय ना खंय तरी दुसरो एक ग्रूप तयार जाता. आमचेच भुरगे जे केन्ना एक्टीव नासले, जेंकां पार्टीक टायम दिवपाक नासले, ते आपल्या बिझनसान आपल्या जॉबान हे आसले, तेंच्यांनी आयज खंयशेच तांकां तरी दिसला की आयज मनोज ना जाल्यार आमकां एक करूंक फुडें व्हरूंक मेळटा आनी ते विरेशाक फुडें धरून ते वसोंक सोदता. तर तेका लागून तो आमचेच भुरगे जेन्ना अशें करपाक लागले. आनी मडगांव मिटींग त्यांनी स्पेशली रेजिग्नेशन लेटर आपल्या मेन्शन केलें की मडगांव मिटींगेक अशें षडयंत्र जालें, कॉन्स्पिरसी जाली, तेका लागून तेणी हे गिव अप केले आनी तो टायर्ड जालो. हे सडन हे रेजिग्नेशन ना, हे 2-3 वर्सां फाटीं चलतालें. इंटरनली आमकां तेणी सांगलें आमकां इंटरनली कळटालें आनी तेणी हेवूय मेन्शन केलें एज अ प्रेसिडेंट तो फेल जाला म्हणून. आमच्या खातीर तो विनर आसा, कित्याक आमच्या कॉन्स्टिट्युशनान प्रेसिडेंटाक कांयच पावर ना. अशें कितें म्हणटाले की कितेंय जालें जाल्यार मनोजान केलें, कोणाक काडलो मनोजान काडलो, कोणाक अलायन्स ब्रेक कोणी केली मनोजान ब्रेक केली, मागीर हे केलें मनोजान कितें केलें, पयशे फंडींग कितें जालें मनोजान. तशें ना, आमी आहा तो डेमोक्रेटीक वे सगळ्यांक घेवन, जे आमची कोर एक्झिक्युटीव कमिटी, डिस्ट्रिक्ट कमिटी जे आहा सगळ्यांक घेवन तुम्ही म्हणटा ते करताले. की डिसिजन एकलो मनोज बरोबर ना, पावरूच ना ताका. जो कॉन्स्टिट्युशन आमचो वेबसायटीर आहा, सगळे आतां वाचता, तेजेर डिबेट करता. कालोवन सांगला कांयच तेजेर पावना. ताका फक्त मिटिंग्स चेअर करपाचे आनी फंक्शन्स हे करपाचे ते बेजीक पावर्स आहा पळय, ते पावर्स आहा. मेजर डिसिजन कितें मेजर इंडिव्हिज्युअल डिसिजन ना, कलेक्टिव्ह डिसिजन घेवचे पडटा. तितून आमदारूय आसतालो. आतां जे डिसिजन जाता तितून आमदार नासना. आमदार कित्याक फेस करूंक सोदना म्हणून आमी सांगला की सेल्फ इंट्रस्ट टायम आमदारान आपलो सांगपाचो. आमदाराचो सेल्फ इंट्रस्ट आतां has taken over the party. Self interest has taken over Goa. Self interest has taken over sacrifice of the revolutionaries. अशें तरी आमकां दिसता. तो तुम्ही म्हणटा की आमदाराचो सेल्फ इंट्रस्ट आहा. सेल्फ इंट्रस्ट हे सगळे तो पार्टीचे चिंतिना, तो आपले स्वताच्या सिटाचे चिंतता. अशें तरी कन्क्लूड आमी करूंक शकता. कित्याक इतल्यो आतां 4 CEC मिटिंग्स अटेंड करना, आमचे इंटरनल मिटिंग्स अटेंड करना, वॉट्सॅपार तूं मेसेज रिप्लाय करना, मेलार तूं रिप्लाय करना, आमचे कॉल्स तूं घेयना. आनी इतले आसून तूं बाकी सगळे मिटिंग्स तूं भोंवता, वाड्याचेर भोंवता, गांवाचेर भोंवता, मिडिया तेजे सिलेक्टेड मिडिया तेंकां तूं स्टेटमेंट दिता, तेंचे कडेन फोन उलयता. म्हणजे आतां हेच जर बीजेपीन जालेलें असो एंटी पार्टी एक्टिविटी ना डिसिप्लीन जाल्यार ते तुका फाल्यां टिकेट दिवपाचें ना, नाजाल्यार एंटी डिसिप्लीन एक्शन कितें तरी घेतलें जालें. कित्याक तेंची पार्टी डिसिप्लीन इतलें स्ट्रॉंग आसा, आमचोय डिसिप्लीन तितलो स्ट्रॉंग आसा, आमी त्याच प्रोसेसान फुडें वयता. मात ते खंय ना खंय तरी हो डिसरिस्पेक्ट करता, इग्नोर करता, मुद्दाम करता. इतलें जावन सुद्दां तो ओग्गी आसा. आनी थोडे लोक म्हणटा, थोडे एक्सपर्ट्स म्हणटा की ही इज अ पॉलिटिकली मॅच्युअर्ड म्हणून. ना, इररिस्पॉन्सिबल आनी बेजबाबदारपणा ही की ह्या इतलो व्हडलें डिसिजन जालें, प्रेसिडेंट रिजायन जावन वयता, रडोन वयता, जनरल सेक्रेटरी रडटा, आमी सगळे रडटा. आनी तूं एक कांय स्टेटमेंट तेजेर दिना. इतलोय बरो नासलो की तूं स्टेटमेंट दिवंक शकना जालो. तूं सांगूंक जातालें बाबा आपूण कन्विन्स करता मनोजाक, आपूण तेजे कडेन मनोजा कडेन उलयता, नाजाल्यार तूं आमगेर एलिगेशनूय घालूंक जातालो. जशें तुज्या ब्लॉकान घातला, ते ब्लॉक म्हणटा की तुवेंनूच सांगला आपल्याक ती प्रेस घे म्हणून. सो हे हितूनसून कळटा की ताका पार्टीची गरज ना. हितूनसून फूल एक तुमकां हांव सांगूंक सोदता, हे सगळें हितून दिसता ताका पार्टीची गरज ना. अशें तरी आमकां एक कन्क्लुजन म्हणूं येता. कित्याक पार्टीची गरज आसली जाल्यार ताका पार्टीचो सिंबल जाय आसलो, पार्टीचें नांव जाय आसलें, पार्टीचे फुडें टिकेट जाल्यार तो हे सगळें डिसिप्लीन फेस करता आसलो. अरे तूं सगळे इग्नोर करता, सगळें तेज्या वरून आनीक तूं हे करता. आतां 2 एग्जांपल आमी सांगले. जुलियस टीचर आमी खूब उलयला. जुलियसा वांगडा तो दिसता, तेज्या वांगडा चिकन खाता, तेज्या वांगडा मुद्दम तेज्या वांगडा पिकनिक्स बी करता. आमी ताका नोटीस काडटगीर. आनी मागीर आतां तूं पळय, तो इतले व्हडलो सगळ्यांक व्हडलो तिसवाडीचो प्रोजेक्ट म्हणल्यार प्रेसकॉन प्रोजेक्ट. प्रेसकॉन प्रोजेक्टाक लागून आमी सपोर्ट विड्रॉ केल्लो पंचायतीचो. मात तेच पंचायतीक घेवन आतां तो सरपंचाक घेवन तो दिसता, तेज्या वांगडा तो इनॉग्रेशनाक दिसता, तेज्या वांगडा तो फंक्शनाक दिसता, रिलान दिसता, फोटवान दिसता. सो हितूनसून कळोन येता की तो पार्टीचे जे डिसिप्लीन आहा, पार्टीचे जे डिसिजन्स आहा, पार्टीचे ते कितें म्हणटा एथिक्स आसा, पार्टीचे व्हॅल्यूज आहा, ताका तो डिसरिस्पेक्ट करता आनी ताका पार्टीची गरज ना. अशें तरी आमकां कन्क्लुजन करूं येता हितूनसून, कळ्ळें न्हू. आनी अशें तरी आमकांय तरी दिसता. कित्याक इतले जाला तरी पूण तुजो सायलन्स हो आतां सायलन्स कित्याक आहा तो आमकां खबर ना. आनी इंटरनल डेमोक्रेसी मॅटर तूं म्हणटा जाल्यार त्याच डेमोक्रेसीच्या अंडर
कसली डेमोक्रेसी आमकां खबर ना, पण त्याच कॉन्स्टिट्युशनाच्या अंडर आमी तुमकां सकत नोटीसी काडला, तुका क्लॅरिफिकेशन नोटीस मागला, तुका 3 रिमायंडर दिला, तरी पूण तूं येयना आमकां, तूं सांगना, जाल्यार तूं कसलो तूं कॉन्स्टिट्युशन म्हणटा? एके सायडीन तो म्हणटा कितें डेमोक्रेसी डेमोक्रेसी आनी दुसऱ्या सायडीन तोच अनडेमोक्रेटीक वागता, अनडेमोक्रेटीक. आनी तो कितें म्हणटा, घरच्यो गजाली भायर घालपाक जायना म्हणटा, वाड्यार घालप नासता. जाल्यार तूं स्वताक ह्या घरचो मेंबर समजता, तुजेंच घर समजता, तूं घरान येवपाक तुका कसली भिरांत? तुज्या घराचो आयज, आमच्या घराचो आयज हेड ना, हेड ऑफ द फॅमिली ना. हेड ऑफ द फॅमिली आमचो हय. प्रेसिडेंट आसलो, तो ना. तो ना. आवय बापूय जसो आसता हेड ऑफ द फॅमिली, तो ना. जबाबदारी तुजी जाता, जाल्यार तूं तें घर म्हणटा, तूं घर सांबाळपाची तुजी जबाबदारी जाता. अजून तो आमकां रिप्लाय दिना, म्हणून हांव तुमकां परत परत सांगता, तेणी आमदारान आपलो पॉलिटिकल टायम नाजाल्यार ऑफिस टायम तो सोडून तेजो सेल्फ इंटरेस्ट टायम कितें आहा तो सांगचो आनी येवचो. ना अजय, तितून आता एक मोठो प्रश्न येता म्हणा जाल्यार तुम्ही कितलो तेंप पासून रावतले ना, तेका? आमी- टील इलेक्शन रावतले? नाही पळय, तशें ना, तशें आमचो प्रोसिजर तसो ना. ओके, ही आमदार ऑर्डिनरी मेंबर न्हू, तो एक फाउंडर मेंबर आनी प्लस ही इज इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह, कळ्ळें न्हू. जरी तेजे लेजिस्लेटिव्ह विंग तो सेपरेट आहा, मात तो पार्ट ऑफ पार्टी. पार्ट ऑफ द पार्टी. तितून फक्त सीईसी येना, तितून सीईसी येयले, तितून ब्लॉक येयले, तितून डिस्ट्रिक्ट कमिटी येयले, सगळे ऑर्गनायझेशन. सो ऑर्गनायझेशनाचेर सगळें चलता, कळ्ळें न्हू. आनी तेन्ना तूं ताका डिसरिस्पेक्ट करता जाल्यार ताका आमी इंटरनली सांगला की बाबा, आमी पयलीं सांगलें तूं सांग म्हणून. पयलीं आमी सांगलो आमचो, तुका विचारलें तूं सांग तुजो टायम, तो सांगलो म्हणून आमी टायम दिलो. आमी टायम दिना म्हणून आतां ताका सांग जाल्यार सांग, तूं तेजे कडसून कांय येवंक ना, तेज्या ऑफिसानूय कांय सांगोंक ना. सो आमी रावतले मोस्ट प्रोबेबली वो वीक पर्यंत आमी रावतले. आमी कालूय सांगला की वो वीक पर्यंत आमी ताका आनीक टायम दिवं. तेजे आमी डिसिजन घेतले. आमी कितें डिसिजन घेतले तें आतां आमी सांगूंक शकना, की एकट्याक इंडिव्हिज्युअल कोणाकूच पावर कांयच ना आमच्या कॉन्स्टिट्युशनान. तसो एमएलएकूय एकट्याक कांयच पावर ना डिसिजन घेवपाक. इंडिव्हिज्युअल सेंट्रीक पॉलिटिक्स आतां तेणी सोडची. आतां खूब हे जालें, पार्टीच्या बद्दल चिंतपाक जाय तेणी, स्पेशली जेन्ना पार्टीन प्रेजिडेंटूच ना. सो आमी फुडें व्हरोंक शकना न्ही, हे चड ड्रॅग करूंक शकना विदाउट प्रेजिडेंट. आमकां बेगीनच्या बेगीन हे करपाक जाय. बट एज पर कॉन्स्टिट्युशन आमचें कितें आहा पळय, आमी सांगला एज पर कॉन्स्टिट्युशन आहा तें आमी करतले. तो इंटरनल डेमोक्रेसी मॅटर कितें म्हणटा तो म्हाका खबर ना. अशे शब्द ना आमच्या कॉन्स्टिट्युशनान की इंटरनल डेमोक्रेसी. एज पर कॉन्स्टिट्युशन जाल्यार हांव आपलो पार्टी हांव मानता, एज पर कॉन्स्टिट्युशन करूंक जाय. इंटरनल डेमोक्रेसी हितून मदीं कितें येयली ती म्हाका खबर ना. सो तेणी ती सांगपाक जाय. तर आता दुसरें म्हणा जाल्यार तुमी म्हणले पळय प्रेसकॉनाचे जे उल्लेख केलो पळय, प्रेसकॉनाक लागून तुमची बदनामी आरजी पार्टीची त्या टायमार बदनामी जाली. कित्याक अजून जाता, अजून जाता कित्याक 91 कितें आतां म्हाका दिसता दोन इन्स्पेक्शन थंयसर जाला, रिपोर्ट्स येयला की थंयसर कितें प्रेसकॉनाचें कितें आहा तें लँड फिलिंग करता, नाजाल्यार ते म्हाका दिसता ते स्टॉर्म वॉटर ड्रेन ना कितें तरी आहा. आमी ते रिपोर्ट्स वाचलेले आनी ते आमी ग्रुपार सांगलेले बाबा कितें चलता काय म्हणून. तुमी तेजेर विचार करूंक जाय. तो प्रेसकॉन जालें. मागीर आतां हालींच बाय लाख म्हणटलो म्हणा जाल्यार जेन्ना नेवरा जे काजन आहा, कित्याक तुमचो जे आमदार जावचे पयलीं विरेश बोरकार जर काजनाचें जायतें उलयतालो आनी काजन तें हें करपाक शेती करपाक थंयसर. पूण आतां थंयसर कितें जालां, लँड फिलिंग जावन फ्लो तो ब्लॉक जाता. ताका लागून ते पळोवपाक गेलेले खंय ब्लॉक जाता काय म्हणून बाय लाख तो मामलेदाराक मेवलें जी थिंगा लँड फिलिंग जाता म्हणून, आनी ती जाल्यार 1000 लँड. तर दुसरें म्हणा जाल्यार मागीर आजोसी थंयसर लँड फिलिंग चालू आहा. तर तुमी जेन्ना पळय हे लँड फिलिंग जेन्ना हांव जाल्यार जायते फावट पळयतालो लँड फिलिंग खंय जाता, हिल कटींग खंय जाता, जाल्यार आरजी पार्टी पयलें फुडें आसतलें. आयज थंयसर दिसती पडना. कित्याक दिसती पडना? पळय, थंयसर जेन्ना आमचो आमदार आसा, सो आमी सगळे हे सगळे थंयसर कॉन्स्टिट्युशन कितें जाता ते आमचे आमदारा थ्रू आमी फुडें वयता. म्हणजे तेजे कडेन कन्फर्म करून बाबा कितें जालां, कितें आहा ते आमी सांगता. आनी हे जे 2 इन्सिडंट जे आमी पळयला, जे तुमी रिपोर्ट केले, ते आमी काल आमच्या ग्रुपानूय घातला. आनी बाबा आनी हे कितें ताका कळोवन दिलां बाबा अशें चलता म्हणून. स्पेशली नेवरा हो तेजोच गांव आहा आनी खजानाक तेजो एक एसेंब्लीन तो झगडटालो, तेच्या पयलीं तो झगडटालो आनी तो रिवायव करपाक तेणी हो तुजो मेन आहलो. आनी तेजें एक ड्रीम कशें आहलें की खजान हेचेर तो रिवायव करतलो. तें खंय ना खंय आजून तशें ते बाबतीन दिसना. वयल्यान उलटें जाता अशें तर दिसता की आमी शॉक जाले तेजे ड्रोन इमेजीस आनी व्हिडियोज पळोवन. इतले लेवलचे आनी इतले रस्त्यारच्यान तें दिसता, सगळ्यांक विजिबल आहा, तरी पूण इतलो त्यावूय बाबतीन तो सायलन्स आहा.
तेच व्हडले आमकां आनी ना ते हय. आमदार सायलन्स आहा बरो, पूण सपोर्टर आहा पळय ते मागीर ब्लेम करता आमकां, सिल्वेर पयशे आमकां दिता म्हणटा ना हायलायट करपाक. ते तर जेन्ना पळय कितें आसता हायलायट करता पळय तेन्ना कोणाचें तर हायलायट केलें त्या टायमार बिरेश जेन्ना हायलायट करतालो जे थिंगा हें रॉंग डुईंग त्या टायमार आमकां कांय पयशे दिनाहलो तो. हं. आनी आतां आमी हायलायट करीत जाल्यार कितें दुसरें ना हेजेर तुमच्या हितून पळय ते आतां हें आहा थोडे जाण जे असले हें करता म्हणजे टिका करप हय. की कोणें कितें हायलायट केलें आपले जे ते कॉन्स्टिट्युएन्सीन ना हायलायट पळय केलें. आनी कितें आसा चडश्यो गजाली आमकां तुमी जेन्ना हायलायट करता तेन्नाच आमकां कळ्ळा. जेन्ना तो ग्रँड हयाताची वॉल जावं नाजाल्यार तो वर्ल्ड वायड रिसॉर्ट जावं नाजाल्यार प्रेसकॉनाचेर ते आतां चल्लां ते जावं नाजाल्यार आनी कसले सांतंदेन इश्यू रस्त्याचे इश्यू जावं ते जाल्यार ते तुमच्या मार्फत आमचे कडेन तुमचें काम तुमी करता. कोण तुमकां कितें म्हणटा ते तुमी त्या बाबतीन तुमी ते फेस करपाक जाय आनी तुमी ते फेस करीता. मात आमी आमदारा कडेन एक्सपेक्ट करता जसो की हे बाबतीन तो इंटरनल डेमोक्रेसी मॅटर म्हणटा. हे जे इश्यूज तुवें सांगला खुबशे आतां तो इलिगल एक्टिविटी दिसता ते तरी इंटरनल डेमोक्रेसी मॅटर न्हू. तो सायलन्स आमदारान आपले सायलन्स तोडपाक जाय नाजाल्यार सायलन्स नेवराय जातले, सायलन्स आदोशी मंजूर जाता जशें की सायलन्स ऑर्चर्ड जाला हिंगा बाटीम राजपिताको आमी तेन्ना पळयल्ले हय, तर ते ते राजपिता सायलन्स टायमार. आपलो सोडपाक जाय आनी ह्या मुद्द्यांचेर तेणी सांगपाक जाय बाबा हे जे रिपोर्टींग करता ते रॉंग नाजाल्यार पेपरार येता ते रॉंग नाजाल्यार इल्लिगल कायदा नाजाल्यार गव्हर्मेंट करता कितें कितें आमी एज अ पार्टी ताका सांगूंक शकता बाबा हे कितें तरी चल्लां म्हणून इल्लिगल आनी हेज्या पयलीं आमी ते सांगत आहा जावं ते प्रेस कॉन जावं आमी बोल्ड डिसिजन घेतलो एकूच आमची पंचायत तो इल्लिगलिटीज करता म्हणून विथड्रॉ केलो. आमी विड्रॉ केले. जरी तो सरपंच अजून आमचेच सपोर्ट बाकीचे 3 मेंबर्स सपोर्ट आहा तर पूण तो सरपंच अजून तो पोझिशन एन्जॉय करतात. सो तेणी ते आमकां अजून आमच्या पार्टेक तेणी ते कितें म्हणटा तेणी हें मागोंक जाय कितें म्हणचे आमकां हें करूंक जाय बरेपण मागपाक जाय. जो आयज उलयता सरपंच उलयता तेणी सांगपाक जाय की 3 बरे ते सपोर्टेड बाय आरजीपी आनी तेकाच लागून तूं अजून सरपंच आसा तुका नो कॉन्फिडन्स आमी कोणीच घालूंक ना. सो तरी पूण ते सुद्दां जावन आमकां दूख लागता की असल्यो प्रेसकॉनाचे एक्टिविटीज थंय चलता आनी जेन्ना ते लेटर आमी पळयले की जे बिल्डर्स एसोसिएशन आहा तेंच्यांनी ते रस्तो घालपाक फ्रॉम नेवरा टू सायलंट ऑर्चर्ड ते रस्तो करपाक तेंच्यांनी एप्लिकेशन केलां तेजें कामूय थंयसर चालू जाला. सो आमदारान हे गजाली सगळ्यो करपाक जाय कित्याक 39 एक लागून तो खूब झगडला मात हे 39 हेच्याकून फुडलें आहा की 39 ओन्ली झोन ऑफ चेंज ऑफ झोन जाता लँडाचो. मात हे जे सेटलमेंट जागा तेगेर सगळें जाता. अल्टिमेटली जेन्ना 39 हे जावन सुद्दां कितें जातलें मेगा प्रोजेक्ट कशे येतले ऑलरेडी येता तेगेर तूं सायलंट कित्याक आहा. सो आमकां तर दिसता की हे आमदारान आमी वारंवार तेका हेका लागून आमी तरेतरेचे प्रोटेस्ट केला तेका आमी फुडें काडलेले आसा आनी तेका तशें वयरूय काडलेले आसा पार्टीन सपोर्टूय केल्ले आसा आनी जेन्ना जेन्ना आमकां तो उलो मारता हे बाबतीन प्रेसकॉना बाबतीन नाजाल्यार राजविदा बाबतीन नाजाल्यार हे जे लँड फिलींग कितें चल्ला तेन्ना आमी तेका आमी एज अ रेव्होल्युशनरी पार्टी तो आमचो आमदार आहा तेका आमी सपोर्ट करपाक रेडी फक्त तेणी ओग्गी रावची न्हू कित्याक ओवरऑल इम्पॅक्ट हेजो पार्टीक जाता तुज्या सायलंटाक इंटरनल डेमोक्रेसी मॅटराक लागून पार्टीकूय जाता इंटरनली आनी अशे बाकीचे एट अ लार्ज बाकीचे कॉन्स्टिट्युशनी हेजो इफेक्ट पडटा आमकां. दुसरें म्हणत जाल्यार आतां हो विशय जालो तो काँग्रेसीन एंट्रीचो आनी तेंचीच म्हाका दिसता लिडर आहा हितून ती सात आंध्रेची ती म्हणपाक लागली आमी ओपोज करता म्हणटा एंट्री इन द काँग्रेस पूण तो आजून पासून म्हणटा की आपूण काँग्रेसीक वयचा ना आपूण आजून पासून आरजीपीचो. तुमचें कितें हें आहा तितून जेन्ना एक काँग्रेसाचीच लिडर म्हणटा की ताका आमी एंट्री दिवपाची ना काँग्रेसीन. पळय तेंचें कितें डिस्कशन जालां तें आमकां तरी कांय खबर ना. आमी ऑलरेडी सांगलेलें आसा की जे आतां हें आसा कितें म्हणटा तें वचपाचें की हा काय ना तें आमकां तेणी तेजेर हे सोडून दुसरें तेज्या मनान कितें आहा तेणी आमकां सांगपाक जाय. आमी हे सुद्दां सांगलेलें की बाबा तुका आमी प्रेजिडेंटशीप दिवपाक रेडी आहा तुका आमी पार्टी सगळे डॉक्युमेंट्स हे जे आमी आतां ऑफीस बेर आहा ते तुका जर नेवे कितें करपाक जाय कितें करपाक हँड ओवर करपाक आमी रेडी आहा हे तुका आमी ऑफिशियली सांगलेलें. प्लस आमच्या सीएसी ग्रुपारूय सांगलेलें बाबा तुका मात तेणी इंटरनली लॉबिंग करून हें केलां. आतां तो कित्याक करता कितें ना करता आमी तुका ऑलरेडी सांगलेलें आहा की तो सेल्फ इंट्रस्ट तेजो टायमार तें सांगपाक जाय. सेल्फ इंट्रस्ट असो पावसाचो सिजन आसता की मॉन्सून सिजन सप्टेंबर नाल्यार ऑगस्ट जुलय हे पर्यंत चलता तो तसोच हो सेल्फ इंट्रस्ट टायम आमदाराचो बेगीन सोंपतलो आहा तरी आमकां दिसता. सो येता ते 2-3 म्हयन्यान तुमकां कळटलें कितें जाता तें. सोंपना समज सोंपना
कितलो टाइम फ्रेम आहा तुमचो हो ना आम्ही म्हयनो हो हांवें म्हयनो तुका सांगला लागतलो? तेणेन म्हाका यू शूड रीड बिटवीन द लायन्स. हांवें तुमकां सांगला की जसो सिजन आसता सेल्फ इंट्रस्ट तो तो हे जून जुलय ऑगस्ट हे पर्यंत आमदारचो सोंपतलो. हं. सो ते आमचो इंटरनल मॅटर तुमकां सांगला आमचो इंटरनल मॅटर कितें घेवपाचें आहा ते डिसिप्लीन ते आमी 1 विका तो- भितर करतले. तर जसो तो टायम काडटा तशें तुमी टायम काडटा ना आतां आमी पळय टायम काडिना आमी आमी हो टायम जेन्ना तुमी टायम काडटा आनी तोय टायम काडटा तर तेन्ना मागीर गोंयकारांक खंय ना जाल्यार खंय आनीक चड ना डावट आमी येता. टायम काडिना आमी ताका क्लियरली सांगला बाबा तूं कितें आहा तें आमच्या वाटेन आमी आमी सगळें केल्लें आसा. टायम आमी काडीन टायम आतां आमचो प्रेजिडेंटूच रिजायन जालो टायम आनी काडटा इतल्यो घडामोडी घडल्यो. सो तुवें आतां फुडेकार येवन आमी सांगलेलें आसा की आमी काल डिस्कशनूय जाला हेजे बाबतींत की आमी हे वीक पर्यंत रावतले आनी कितें तें फुडलें आमी डिसिजन घेतले. जर तो येयना जर तो डिस्कशन करपाक रेडी ना जर तो ताका कितें जाय ना काय इरिस्पेक्टीव ऑफ ही स्टेटमेंट आमी आमचो कलेक्टीव डिसिजन घेतले एज पर आवर कॉन्स्टिट्यूशन आनी पार्टी ही फुडें चलतली. तो काँग्रेसीन वचपाचें आहा केलें पळय जेन्ना मायकल लोबो पयलीं म्हणटालो की आपूण काँग्रेसीन वयचें ना म्हणटा काँग्रेसीन कंटेस्ट केलो काँग्रेसीन कंटेस्ट करता जिखलो तो कितें म्हटलो म्हळ्यार आपूण बीजेपीन वयचना म्हणटा बीजेपीन गेलो. आमचो रुदल फर्नांडीस म्हणटालो की आपूण काँग्रेसीन आहा काँग्रेस बीजेपीन केन्ना तो जिखलो. आमी म्हणना की आतां तो तेणी म्हटला तो काँग्रेसीन वयची ना म्हणून हेजो जसो की सांगला की हे जो सेल्फ इंट्रस्ट टायम आहा तो जो सिजन आहा सेल्फ इंट्रस्ट सिजन तो बेगीच्या बेगीन सोंपपाचो आहा आनी हे 2-3 म्हयन्यान तुमकां कळटलें. फायनल क्वेश्चन आतां खंयची पॉलिटिकल पार्टी विदाउट अ प्रेजिडेंट सर्वायव जावंक शकना बरोबर आनी इट इज तुमकांय तीच लागता रेव्होल्युशनरी गोवन पार्टीक तोच हें लागता. तर हे प्रेजिडेंट तुमचो केन्ना इलेक्ट जातलो आनी म्हणजे तुमी कितले पासून विदाउट प्रेजिडेंट फंक्शन पळय विदाउट प्रेजिडेंट आमी फंक्शन करूंक शकना आनी स्पेशली मनोज परब असलो लिडर द वन्स इन अ जनरेशन जेणे पार्टी खातीर सगळें सॅक्रिफायस केला एग्रेशन म्हळ्यार सॅक्रिफायस आनी इमोशन हे 3 कोर वॅल्यूज ह्या पार्टीचे तेच्या भितर आसले तेच्या भितरले आमच्या भितर आतां पावल्ले आसा. सो प्रेजिडेंट इलेक्ट करपाक जशें की आमी सांगला जानेवारी 27 आमची जनरल बॉडी शेड्यूल आसा म्हणजे ड्यू डेट तेन्ना आमचे आसा. तेच्या भितर जर कितें करपाक जाय इंटरनली कशें हे फुडें व्हरपाक जाय ते आमच्या बेगीच्या बेगीन आमी मिटींग घेवन एज पर आवर कॉन्स्टिट्यूशन आमी करतले. आमी कितें करतले कितें ना करतले ते आमी आज सद्या तरी ह्या स्टेजीचेर कांय सांगना. आमी आमच्या आमदाराक रावला बाबत तुका कन्सल्ट करून आमी फुडें वचोंक सोदता. ओपनली आमी डिस्कस करूंक सोदता हे तुजेंच घर तुज्या घरान तुवें येवपाक फाटीं फुडें जावचो न्हू तुवें येवचें आनी हेजेर डिस्कस करचें. तो तुमी आयकलें अजय कोलकरान सांगलें त्या प्रमाणे तो म्हणटा MLA तेंच्या विरेश बोरकार तो जो सेल्फ इंट्रस्ट टायम आहा तो केन्ना सोंपता तेजी वाट ते पळयता पूण ते चड वाट पळोवपाचें ना. चडान चड म्हाका 1 ते 2 वीक ताका दिवंक शकता ते पूण त्या पर्यंत तो तेंच्या फुड्यान वयतलो तेंकां तो मेवतलो ते एक्सप्लेनेशन दितलो क्लॅरिफिकेशन दितलो तें आमी खबर ना. सो ते वाट पळयता पूण म्हणटात तेणें ऑलरेडी सांगलेलें आहा जरी तो येना जाल्यार मागीर तें एक्शन तेंचें कितें कॉन्स्टिट्यूशना प्रमाणे कितें एक्शन घेवंक जाय तें एक्शन घेतलें आनी दुसरें म्हणत जाल्यार जो पार्टी प्रेजिडेंट आहा सद्याक तरी रिजायन जालो आहा तर एक पार्टी फंक्शन जावंक जायना विदाउट प्रेजिडेंट ते म्हणटा ती ते सॉल्व करतले. पूण जे पळय कोण कॉमेंट करता खास करून म्हाजेर कॉमेंट करता की ह्या दिसांनी सात आंध्रेचे जायते कितें हायलायट जाता म्हणजे सात आंध्रेचे हायलायट जाता कित्याक लागून थिंगा इश्यू जाता म्हण हायलायट जाता आमी वचोन थिंगा स्वता वचोन हायलायट करिना इश्यू जाता म्हण हायलायट करता आनी थोडे जाण म्हणटा की ते बॅगां दिता पळय ती बॅगां मातशें कोणाक प्रूफ आहा मातशें दिवचें आमकां कोणें बॅगां दिली कितें बॅगां दिली. एका टायमार तुमचोच आमदार आख्खो घेवन म्हाका भोंवतालो आख्खे हायलायट करतालो तेंचे इश्यू तेन्ना तो म्हाका 1 रुपया दिनाहलो. ते मातशें मतीन धरचें आनी दुसरे जे कोण म्हणटा सिल्वेरान म्हाका पयशे दिल्या म्हण मातशें तेय प्रूफ दिवचो. आनी आमी जे हायलायट करता जरी तर कितें वायट जाता थिंगा हायलायट करचेंच पडटलें. आनीक जर तुमच्या आमदाराक तर थिंगा तर एक्शन घेवपाचें आहा तेणें तें घेवपाचें ना घेवपाचें आहा ना घेवपाचें पूण तेजी पार्टी आहा ही रेव्होल्युशनरी गोवन पार्टी तेणें फावंड केलेली आहा सगळे गोंयकार पळयता वाट पळयता तो केन्ना वचोन तेंच्या ऑफिसान वयतलो क्लॅरिफिकेशन दितलो. आनीक आमी वाट पळयता तो केन्ना वयतलो केन्ना क्लॅरिफिकेशन केन्ना तेंकां मेवतलो. इतलें सांगून माणकुलें गोवा खातीर मानेल वाज सायन ऑफ करता.